आज एवढी कामं होती घरात, काही करायचं आणि काही नाही करायचं हे सुचत नव्हतं. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत राहा. मी रुपाली. आज स्वयंपाकामध्ये बनवलेली बटाट्याची भाजी, चपाती सगळ्यात आधी स्वयंपाक केला आणि पोटोबा करायला घेतला. कारण आज भरपूर कामं होती घरात. कपडे, भांडी, फरशी आणि वरचं झाडून, मोठी हातरुणं वगैरे सगळं धुवायचं होतं. आता देवाला जायचं आहे, त्यामुळं आता देवाला जायच्या अगोदर सगळं घरातलं आपलं स्वच्छ पाहिजे म्हणून करायला घेतलेलं. कारण आता भांडीचा रॅक खाली करून झाला, सगळी जाळं जळमटं काढून झाली आणि खिडकी वगैरे सगळी घासून झाली. आपण नाही जरी म्हटलं तर आपल्या खिडकीत थोडंफार तरी तेलकट उडतं. जरी आपण सारखं वरच्यावर पुसतो तरी पण ते काही निघत नाही, म्हणून एकदा स्वच्छ घासून घेतलं आणि जाळं जळमटे काढले आणि सगळ्या कान्याकोपऱ्यातून सगळा झाडू मारून घेतला. आपण रोज जरी फरशी पुसलो तरी पण आपल्या घरात थोडासा तरी कचरा राहतोच. मग आता सगळं झाडून झालं आणि भांडी झाल्यानंतर किचन घासलं. कालच जास्त लोड नको म्हणून कालच मी कपडे सगळी बारीक कपडे धुतली होती. संध्याकाळी कामावरून आल्यानंतर स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर सगळे डब्बे रिकामे करायला घेतले. कारण एकाच दिवशी आपण एवढे सगळं करणार म्हटलं आपल्याला लोड येतो, म्हणून मी काल रात्रीच डबे वगैरे घासायला घेतले होते. एक एक करून सगळे डब्बे रिकामे केले आणि घासायला घेतले. ज्या वेळेला लग्न झालं ना त्यावेळेला डब्बे माझ्याकडे कमी होते. त्यावेळेला असं वाटायचं अजून जरा भांडी असती तर बरंच झाले असते. कारण लग्न झालं त्यावेळेला डब्बा पीठ ठेवायला नव्हता माझ्याकडे. स्टीलचे तर भरपूर दिलेले पण जर्मलचे नव्हते. त्याच्यानंतर मी एक एक करून एवढे डबे घेतलेत की आता घासताना कळते मला मी एवढे डबे घेतले कशाला. पण आपल्या बायकांचा मोह काही संपत नाही भांड्याबाबतीत आणि एखादं नवीन भांडं बघितलं की आपल्याला घ्यावं असं वाटतं. माझं पण असंच आहे. नक्की कमेंट करून सांगा तुमचं पण असंच आहे का. असो, सगळी भांडी वगैरे घासून झाली. आता उद्याची तयारी करायची आहे. बाय. आजच्यापुरतं एवढंच. व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.